नमस्कार, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली सांबार. साहित्य पाहूया. 2 वाटी तूर डाळ, 2 वांगी चिरून घेतलेले, 4 बटाटे बारीक चिरून घेतले, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, चटणी आणि 2 चमचे गरम मसाला. हे कुकरमध्ये मी तूर डाळ आणि वांगी बटाटा एकत्र इथं मी काल सकाळी 1 किलो रवा आणि पाव किलो उडीद डाळ वेगवेगळी भिजत घातली होती. डाळीतच मी अर्धा चमचा मेथ्या घातल्या होत्या. मेथ्यामुळे पीठ छान फर्मेंट होतं. आता पीठ किती छान फुगून आलेलं आहे बघा. सांबार करून घेऊया आपण. तेल घालते मी आता. मोहरी घालते मी आता 2 चमचे. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता घालू. कांदा भाजेपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. इथे मी खूप ओलं खोबरं घेतलेलं आहे. 3 सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, चवीसाठी गूळ घातलेला आहे, मीठ घालते. हे आपण मिक्सर करून घेऊया. कांदा भाजून झाला आहे. आता आपण गरम मसाला घालूया. त्यानंतर चटणी घालूया. शिजलेली डाळ आपण घालून घेऊ. मीठ घालूया. चटणीची फोडणी करूया. 1 चमचा तूप घेतलं आहे मी इथे. 1 चमचा जिरे घालूया. जिरे तडतडले की कढीपत्ता घालूया. सांबारला उकळी आलेले आहे. आता आपण इडली करून घेऊया. पिठात मीठ घालते मी. प्लेट्सना तेल लावून घेतलं आहे. आपला इडली सांबार तयार आहे. इडली किती हलकी आणि मऊ झालेली आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.